ज्या महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम केलं त्याच महानगरपालिकेत 2026 या वर्षाच्या पंचवार्षिकमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले कृष्ण सुरकुळे हे निवृत्त जवान आहेत। आपण त्यांच्यासोबत आता बातचीत करणार आहोत। नक्की कसा हा प्रवास होता। सर 17 वर्ष तुम्ही सैन्यात नोकरी केली, सैन्यातून नोकरी झाल्यानंतर तुम्ही 1 वर्ष पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होतात। आता थेट नगरसेवक झाला, काय पहिली भावना आहे तुमची? मी 17 वर्ष देश सेवा करत असताना रिटायर झाल्यानंतर 1999 डिसेंबरला रिटायर झालो आणि माझी पहिली ही लक्ष्मी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून मी इथं जॉईन केलं आणि जॉईन करत असताना सुरक्षा रक्षक म्हणून जॉईन करत असताना कमीत कमी मी 8 किंवा 9 महिने ह्या ठिकाणी काम करत असताना मी नंतर माझं ह्या ठिकाणी काम केलं आणि त्यानंतर मी ही नोकरी मी सोडून दुसऱ्या ठिकाणी मला एक कॉल आलं बँक ऑफ महाराष्ट्रात। तिथं BA केलं आणि BA करून मी क्लर्कमध्ये गेली बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 24 वर्ष सर्व्हिस केली। नक्कीच तुम्ही 17 वर्ष सैन्यात देखील कार्यरत होतात, माजी सैनिक तुम्ही झालात। आता सैन्याचा अनुभव आणि आता राजकारणात थेट तुम्ही पाऊल ठेवलेलं आहे, नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून आलेत। काय वेगळं पण आता जे आहे तर वाटतं की देशसेवा त्यानंतर आता समाजसेवा? जेव्हा देशसेवा करत असताना त्या ठिकाणी फक्त एकच असतं, डिसिप्लिन, शिस्त आणि सुरक्षा ह्या माध्यमातून ते त्या ठिकाणी सर्व्हिस करत असताना त्या ठिकाणी ऑर्डर मानावं लागतात। लोकांच्या ऑर्डर असतात, हे करायचं ते करायचं, असं ढिलं म्हणजे वेगळं असं वातावरण नाही त्या ठिकाणी। त्या ठिकाणी हमेशा तटस्थ राहावं लागतं, डिसिप्लिन राहावं लागतं आणि बेल्ट आणि सगळे ड्रेस घालून आपलं त्या ठिकाणी थांबावं लागतं। पण ते करत असताना नगरपालिकेमध्ये ह्या ठिकाणचं काम वेगळं आहे। ह्या समाजाचं लोकांची सेवा करायची, त्या लोकांच्या सेवाप्रमाणे आपल्याला राहायचं आहे। लोकांची सेवा करायची, लोकांच्या सेवाप्रमाणे आपल्याला ह्या ठिकाणी राहता येतं। ह्या ठिकाणी डिसिप्लिन असतं, पण ते आपल्या मनावर डिसिप्लिन कसं राहायचं, काय करायचं आपल्या डिसिप्लिन असतं। सुरक्षा रक्षक ते आता थेट नगरसेवक, काय वेगळं पण भावना काय वाटते? मला ह्या ठिकाणी सुरक्षा रक्षकापासून आल्यानंतर एक लक्ष्मीच्या पाया पडून वर चढलो आणि येत्या 25 ते 26 ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून एक नगरसेवक म्हणून परत पाया पडून मला एवढा आनंद झाला की जे माझे सुरक्षा रक्षक गार्ड आहेत ते माझ्या खूप प्रेमाचे पहिल्यापासून आहे आणि त्यांचं प्रेम मला कायम राहणार आहे। त्यांच्या प्रेमापोटी मी कायम त्यांच्यासंग राहणार आहे आणि त्यांची कामं करण्याचं माझं हे मानस आहे। नक्कीच 17 वर्ष देशसेवा, त्यानंतर याच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक, आता याच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून आलेले कृष्णा सुरकुळे जे आहेत ते दिघी बोपखेल या प्रभागातून निवडून आले आहेत। देशसेवेनंतर आता ते समाजसेवा जे आहे ते आता येत्या काळात करणार असल्याचं चित्र जे आहे ते आता आपल्याला एकूणच पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी-चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।